नागपूर शहरातून एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणीची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। पीडित तरुणीने अत्यंत धैर्याने आणि सतर्कतेने घेतलेल्या भूमिकेमुळेच अखेर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील राहणाऱ्या पीडित तरुणीने नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्यासोबत झालेल्या अन्यायाची सविस्तर तक्रार दाखल केली। या तक्रारीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार सदर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत संशयित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित संशयित आरोपी हा वकील असल्याचे समजते। पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला असून पोलीस आता या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूचा आणि कायदेशीर बाबींचा कसून तपास करत आहेत। सदर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दर्शन थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार एका 25 वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात येऊन तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती। त्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल केला आहे आणि संशयित आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला असून पुढील तपास करत आहे अशी माहिती दिली आहे। मी पोलीस उपनिरीक्षक दर्शन थोरात, पोलीस ठाणे सदर, नागपूर शहर। दिनांक 17/5/2026 रोजी सकाळी मी दिवसपाळी अधिकारी असताना एक मुलगी पोलीस ठाणे सदर येथे येऊन त्या मुलीने माहिती दिली की तिच्यासोबत एका व्यक्तीने लग्नाचं वचन देऊन शादीचे वचन देऊन त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे। यावरून अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना याबाबत माहिती दिली। वरिष्ठ निरीक्षक पोलीस साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही नमूद आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 237 कलम नंबर 69, 296, 115(2), 351 आणि 352 भारतीय न्याय संहिता अन्वये पोलीस ठाणे सदर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी याने माननीय जिल्हा व सत्र न्यायालयामधून अँटिसिपेटरी बेल घेतली आहे। पीडितेचे वय पीडितेने सांगितले आहे की ती 25 वर्षाची आहे आणि ती मुंबई येथील राहणारी आहे। आरोपी हा पेशाने वकील असल्याचे पीडित मुलीने सांगितलेले आहे। या संपूर्ण घटनेमुळे नागपुरात पुन्हा एकदा सुशिक्षित वर्गातील गुन्हेगारी वृत्ती समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। कायदा आणि न्यायाचे रक्षक मानल्या जाणाऱ्या वकिलाकडूनच असं कृत्य घडल्याने समाजात तीव्र चिंता व्यक्त होत आहे। पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत गुन्हा तर नोंदवला आहे, पण आता तपासाची चक्रे वेगाने फिरवून कोर्टात भक्कम पुरावे सादर करून पीडित तरुणीला कसा न्याय मिळवून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।